हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर उद्या आहे वटसावित्री आणि आता संध्याकाळ झाली आहे। मी उद्याच्या तयारीला लागली आहे। उद्यासाठी मी बिग बास्केटवरून काही आंबे आणि फुले मागवली आहे। आंबे मस्त आली आहेत आणि फुलं सुद्धा खूप फ्रेश आहेत। आणि ऑर्डर व्हॅल्यू कंप्लीट करण्यासाठी मी त्यासोबत एक पनीर मागवले होते। उद्या पूजेला सकाळी 10 वाजता जायचे असल्यामुळे मला आदल्या दिवशी रात्री सर्व तयारी करून घ्यायची आहे। तर आता मी इथं कपाटातून साडी काढते आहे। आता मी साडीवरच्या ब्लाऊजची फिटिंग वगैरे आणि साडीला इस्त्री वगैरे करून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवते मी उद्या कोणती साडी नेसणार आहे। ही ग्रीन कलरची साडी आहे आणि त्यावरती हे ब्लू कलरचे ब्लाऊज आहे। हे ब्लाऊज माझ्या नाशिकच्या ताईने शिवले होते। खूप छान शिवते ती। मी तिला काहीही डिझाइन सांगितले नव्हते। मी तिला फक्त सांगितले होते की मला सिंपल ब्लाऊज पाहिजे, तर तिने किती सुंदर शिवून दिले। आणि मी लग्नानंतर एवढी जाड झाली तरी सुद्धा ब्लाऊज मला अजून सुद्धा होते आहे। एवढे व्यवस्थित फिटिंग केले आहे। आणि त्या साडीवरती मॅचिंग इयरिंग्स काढून घेते। हे गोल्डन कलरचे इयरिंग्स मी लोकल शॉपमधूनच घेतले आहे। त्यानंतर काठपदराच्या कोणत्याही साडीवरती मला हिरव्याच बांगड्या आवडतात। त्यानंतर माझी फेवरेट गोष्ट नथ आणि हातात घालायला ही रिंग। त्यानंतर गळ्यात घालायला हे आर्टिफिशियल मंगळसूत्र। याची बरीच पॉलिश गेली आहे तरी सुद्धा मला हे खूप आवडते। त्यानंतर गळ्याला लागून हा छोटासा हार घालणार आहे मी उद्या। हे सर्व सामान एका बॉक्समध्ये ठेवून देते, जेणेकरून उद्या हा एकच बॉक्स काढला की मला बरं पडेल। आणि हळदी कुंकासाठी ही कुयरी यूज करणार आहे मी। त्यानंतर आता पूजेचे सर्व सामान काढून घेते। हे सर्व सामान आधी घासावं लागणार आहे। पूजेसाठी मला 2 दिवे लागणार आहे, एक तुपाचा आणि एक तेलाचा। त्यानंतर ओटीमध्ये भरायला हळकुंड लागणार आहे। गणपती आणि पार्वती माताची प्रतिमा म्हणून 2 सुपाऱ्या घेतल्या आहे। आणि हे सर्व सामान काढताना अव्यान मला घे करत आहे। त्याला फक्त बाहेर जायचे असते, भुरू चल म्हणतो। आणि तो माझ्या मागे मागे करून खूप कंटाळला होता, म्हणून मी त्याला थोडा वेळ टीव्ही लावून दिला। आता मी पूजेची सर्व भांडी घासून घेणार आहे। त्याची भांडे घासण्यासाठी मी हे पितांबरी ब्रँडचे रुपेरी यूज करते। यांनी खूप स्वच्छ भांडी निघतात। ते अगदी टाकल्याबरोबरच चांदीसोबत रिॲक्ट होतं आणि चांदीची भांडी अगदी नव्यासारखी होतात। या कलशाला मी बाहेरच्या आणि आतल्या दोन्ही साईडला लिक्विड लावून छान घासून घेते आहे। किती क्यूट आहे ना हा कलश। माझ्या मोठ्यांनी मला लग्नामध्ये दिला होता। आता त्याला स्वच्छ पुसून घेते आणि त्याला कापडावरती सुकायला ठेवते। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे चाळ किती काळे झाले आहेत। यावरती मी लिक्विडचे 2-3 थेंब टाकून ते फक्त असे चोडून घेते आहे। हे फक्त 15 ते 20 सेकंद जरी चोडले तरी बघा किती स्वच्छ निघाले। दिसतोय का तुम्हाला फरक? थांबा मी तुम्हाला कंपेअर करून दाखवते। आणि आता मी सिंक धुवून घेते आहे। रुपेरी लिक्विड खूप पॉवरफुल आहे, त्याचे सिंकला डाग पडू शकतात, म्हणून मी आधी सिंक धुवून घेते आणि नंतरच बाकीची भांडी घासायला बसते। आता हा पितळीचा दिवा आहे, याला मी पितांबरीनेच घासून घेते आहे आणि धुतल्यानंतर त्यांना स्वच्छ फडक्याने पुसून सुकायला ठेवते। त्यानंतर हे ताट स्टीलचे आहे, हे फक्त पाण्यानेच धुवून घेते। हे सुद्धा मला गिफ्ट मिळाले आहे। हे माझ्या मावशी काकांनी माझ्यासाठी आणले होते। यात दिवा, अगरबत्ती, प्रसादाला वाटी वगैरे सगळं काही आहे। त्याची साईज सुद्धा खूप परफेक्ट आहे। त्यानंतर आता उद्यासाठी साबुदाणा भिजवून ठेवते। उद्या सकाळी साबुदाण्याची खीर बनवणार आहे। साबुदाण्याला आधी मी स्वच्छ पाण्यातून 3 वेळा धुवून घेते। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ते रात्रभर भिजत ठेवणार आहे। आता पूजेचे ताट, दिवे सर्व सुकून झालं आहे। उद्याच्या पूजेचे ताट सुद्धा मी रेडी करून ठेवणार आहे। या छोट्याशा डब्बीमध्ये मी प्रसाद घेतला आहे। आता एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा भरून ठेवणार आहे। त्यानंतर ही दोऱ्याची रीळ, हे कापसाचे वस्त्र, पूजेसाठी सुपाऱ्या, अगरबत्ती, कापूर। त्यानंतर आता ओटीचे सामान। ओटीसाठी मी इथे एक लाल रंगाचे ब्लाऊज घेतले आहे, त्यावरती 5 बांगड्या, 1 रुपयाचे नाणे, हळकुंड आणि खोबरं। आमच्याकडे कशालाही खूप पटकन मुंग्या लागतात, म्हणून मी ही ताट पाण्यावरती ठेवते, जेणेकरून मुंग्या लागणार नाही। आता सर्व कामं आटपली आहेत।
म्हणून म्हटलं नेलपेंटसुद्धा लावून घेते. सो आता मी नेलपेंट लावते आहे. लास्ट टाईम कधी लावली मला आठवतसुद्धा नाही. आधी मला खूप आवडायची नेलपेंट लावायला, पण आता फारसे काही आवडत नाही. आता झाली आहे सकाळ. आज आहे वटसावित्री आणि मी सकाळी सकाळी उपवासाला बनवते आहे साबुदाण्याची खीर. तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडेसे तूप घातले, तर त्यामध्ये साबुदाणा परतवून घेते आहे. नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड केले. पाण्यासोबतच यामध्ये मी थोडेसे दूधसुद्धा ॲड करते आहे. आपल्याला हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता साबुदाणा छान शिजला आहे. यामध्ये मी थोडीशी ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करते आहे आणि त्यासोबत खारीक खोबऱ्याची पावडरसुद्धा यामध्ये ॲड करते आहे. आपल्याला हे छान ढवळून मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये मी इलायची पूड घातली. आता इथं मी अव्यासाठी थोडीशी खीर काढून घेते आहे आणि यानंतर खिरीमध्ये साखर ॲड करणार आहे. मी ऑलरेडी खारीक टाकली असल्यामुळे साखर अगदी कमी घालते आहे. आणि तयार आहे आपली यम्मी अँड डिलिशियस साबुदाण्याची खीर. खीर खाऊन झाली आणि आता मी लागली आहे तयारीला. आज सकाळीच मी केस धुतले होते, ते अजूनही पूर्णपणे सुकलेले नाहीत, म्हणून मागच्या साईडला असा एक क्लचर लावून घेतला मी. आणि मेकअपची सुरुवात करते मी मॉइश्चरायझिंगपासून. तर मी चेहरा मॉइश्चराईज करण्यासाठी पॉन्ड्सचे लाईट जेल मॉइश्चरायझर यूज करते आहे. हे मॉइश्चरायझर ऑइली स्किनसाठी खूप छान आहे. त्यानंतर हातांना सुद्धा बॉडी लोशन लावून मॉइश्चराईज करून घेते आहे. यानंतर मानेला आणि कानांना सुद्धा मी मॉइश्चराईज करून घेते आहे. आणि हा आहे माझा मेकअप पाऊच. तर सर्वात आधी मॉइश्चरायझिंग नंतर मी शुगरचे हे प्रायमर यूज करते आहे. प्रायमरमुळे मेकअपला छान बेस बनतो. त्यानंतर आता इथे शुगरची मी फाउंडेशन स्टिक यूज करते आहे. याचा कोड आहे 10. या स्टिकलाच त्यांनी खालच्या साईडला ब्रश दिला आहे, पण तो फारसा यूजफुल नाही. तर मी चेहऱ्याला पूर्ण फाउंडेशन लावून घेते. त्यानंतर या ब्रशच्या साहाय्याने पूर्ण फाउंडेशन छान ब्लेंड करून घेते. या ब्रशमुळे फाउंडेशन खूप छान पटकन ब्लेंड होते आणि अगदी इव्हनली ब्लेंड होते. याआधी मी ब्युटी ब्लेंडर यूज करायची, पण ते डॅब डॅब करत खूप वेळ लागायचा. त्यानंतर पावडर म्हणून मी ही लॅक्मीची रोज पावडर यूज करते. ही पावडर मी मेकअप सेट करण्यासाठी यूज करते. आता यानंतर मी लिप्सला लिप बाम लावून घेते आहे. त्यानंतर माझ्याकडे हे नायकाचे आय शॅडो पॅलेट आहे आणि मी आता याचा यूज ब्लश म्हणून करते आहे. मी गालावरती ब्लश लावल्यानंतर मी नाकाला सुद्धा थोडासा लावते आहे. मला आवडतो इथं ब्लश लावलेला. आणि आता मी ही ब्राऊन कलरची झुडिओची लिपस्टिक लावते आहे. लिपस्टिक मला जास्तच ऑरेंज वाटली, म्हणून मी यावरती थोडीशी मरून कलरची ही लावते आहे. आत्ता कुठे थोडासा परफेक्ट कलर जमला आहे. शॅडो मला फारसे लावायला आवडत नाही, तरीसुद्धा आज मी थोडेफार लावते आहे. आज आयलायनर वगैरे मी लावणार नाही. आणि आता झाली आहे माझी साडी नेसून. तर काल उशीर झाल्यामुळे साडीला काही प्रेस करता आली नाही. घडी अगदी समोरच आली, मुळे ती मी आता स्ट्रेटनरने अशी स्ट्रेट करते आहे. मी आता सर्व ज्वेलरी घालून घेते. सर्वात आधी मी हा मोत्याचा हार घालून घेतला. त्यानंतर यावरती मी मंगळसूत्र घालते आहे. आमच्याकडे याला गाठलेली पोचसुद्धा म्हणतात. त्यानंतर आता इयरिंग्स वगैरे घालून घेते. सर्व वस्तू काढून घेतल्यामुळे आज पटापट हातामध्ये येत आहे. आणि तर टिकली लावायला विसरली होती, ती लावून घेते आहे. ड्रायर मारून झाले तरी केस अजून ओलेच आहेत. केस जास्त कोरडे होऊ नये म्हणून मी याला हे सिरम लावते आहे. हेअरस्टाईलमध्ये मी छोटासा पफ पाडून घेतला आहे. इथं सिंपल मागच्या साईडला क्लच लावून घेणार आहे. माझ्याकडून साडी घालून ओपन केस मॅनेज होत नाही. आणि इथं माझी फेवरेट नथ घालते. काठपदराची साडी आणि नथ नाही, शक्यच नाही. त्यानंतर हातामध्ये रिंग. आणि आता मला बांगड्या घालायच्या आहेत. तर बांगड्या पटकन हातामध्ये जाण्यासाठी मी हाताला थोडेसे हँडवॉश लावून घेते आहे आणि त्यानंतर बांगड्या घालते. बांगड्या अगदी पटापट जातात. आणि मी ही सेम प्रोसेस बांगड्या काढताना सुद्धा करते. यामुळे काचेच्या बांगड्या सुद्धा फुटत नाही. चाळसुद्धा मी दोन्ही पायांमध्ये घालून घेते आहे. आणि हे आहे माझे पूजेचे ताट.
आणि हे ओटीचे सामान. मी सर्वात आधी गणपती आणि पार्वती मांडून घेते आहे. माझ्याकडे नागेलची पानं नव्हती, मी जास्वंदाची पानं घेतली आहे. त्यावरती एक एक सुपारी ठेवते आहे. आधी गणपतीची पूजा करून घेईल, त्यानंतर पार्वतीची पूजा करून घेईल, पार्वती मातेची ओटी भरेल आणि मग वडाची पूजा करेल. आता वडाची पूजा करताना आधी वडाला पाणी वाहते, त्यानंतर वडाला हळदी कुंकू लावून घेते. कापसाचे वस्त्र चढवते आणि आता वडाला ओवाळून घेते आणि त्यानंतर धागा बांधून 7 फेऱ्या घेते. आता आम्ही दोघी एकामेकींना हळदी कुंकू लावून एकामेकींची ओटी भरतो आहे. आणि मी आता माझ्या हस्बंडच्या पाया पडते आहे. आणि हे माझ्या फेवरेट हनुमानजीचे मंदिर श्री अंजनेय स्वामी टेम्पल. आणि पूजा होऊन आम्ही दोघी आता घरी निघालो आहे. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.